जामखेड शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समिती जामखेड तालुका यांच्या वतीनं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, सुपर वॉरियर्स शक्तीप्रमुख भाजपा मोहन मामा गडदे, शिवसेनेचे प्राध्यापक कैलास माने, रासपाचे विकास मासाळ, डॉक्टर कैलास हजारे, नगरसेवक मोहन पवार, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, अनिल श्रीरामे, मोहन देवकाते, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल, योगेश काशीद, पिंटू वाघमोडे, सूरज पवार, अशोक हुलगुंडे, सचिन मासाळ, सचिन काशीद, भेवा देवकाते, कल्याण हुलगुंडे, आनंद खरात, निलेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी धनराज पवार, KW11 न्यूज, जामखेड। अहिल्यादेवी होळकर यांची आज 300वी जयंती आहे। त्रिशताब्दी जयंती महोत्सव पूर्ण देशभर आज साजरा होत आहे। खरं तर तुमचं आमचं सर्वांचं भाग्य त्या अहिल्यादेवींचा जयंती महोत्सव पूर्ण देशामध्ये साजरा होतोय। त्या अहिल्यादेवींच्या जन्मभूमीत तुमचा आमचा सर्वांचा जन्म झालेला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300व्या जयंतीनिमित्त आपण जामखेड येथील अहिल्या चौकात मूर्तीचं पूजन करून अहिल्यादेवीच्या कार्याचा उजाळा म्हणून आपण आज इथं कार्यक्रम घेत आहोत। अहिल्यादेवीचं कार्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर हिंदू धर्माचं रक्षण जर कोणी केलं असेल ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलं। अहिल्यादेवींचं काम, अहिल्यादेवींनी 12 ज्योतिर्लिंगाचं पुनर्वसन केलं। अहिल्यादेवीने पूर्ण भारत देशात घाट आणि बारवं बांधले, विहिरी बांधल्या। अहिल्यादेवीने हे बांधत असताना त्यांच्या राज्यातील पैशाचा कुठलाही वापर न करता त्यांनी त्यांच्या स्वतःच्या प्रपंचातील पैशातून, खर्चातून ही सर्व केलं। म्हणून त्यांना पुण्यश्लोक ही पदवी प्रदान मिळाली। अशा महान मातेची आज 300वी जयंती आहे। त्यानिमित्त आपण त्यांना मानाचा मुद्रा जयंतीने विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रेमी समाज बांधवांना सर्वांना अहिल्यादेवी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो व थांबतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त देशातील, महाराष्ट्रातील सर्व जनतेंना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय